रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या अलिबाग तालुक्यातील किहिम गावाची आता एक नवी आणि देखणी ओळख समोर येणार आहे। किहिम गावाच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक भिल्लेश्वर तलाव आता नव्या रूपात झळकणार आहे। गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेले तलाव पुनरुज्जीवनाचे स्वप्न अखेर साकार होत आहे। आरसीएफ कंपनीच्या CSR निधीतून तब्बल 7.5 एकर क्षेत्रफळ असलेल्या या विस्तीर्ण तलावाचा गाळ उपसा आणि व्यापक सुशोभीकरण करण्यात येणार आहे। किहिम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे। विशेष म्हणजे देशभरात लेक मॅन ऑफ इंडिया म्हणून ख्याती असलेले आनंद मल्लिगावड यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे। या प्रकल्पामुळे तलावातील गाळ काढल्यानं जलसाठा क्षमता वाढेल आणि परिसरातील भूजल पातळी उंचावण्यास मोठी मदत होईल। पशु पक्षी आणि जलजीवांसाठी पोषक वातावरण तयार होऊन येथील जैवविविधता वाढणार आहे। तलावाच्या चहूबाजूंनी मोठी वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल। तसेच भविष्यात येथे बोटिंग सारख्या आधुनिक सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांसाठी विरंगुळा आणि व्यायामाचे हे एक निसर्गस्नेही केंद्र ठरणार आहे। सर, क्या कहेंगे, तालाब का काम यहाँ पर शुरू है, किस प्रकार ये काम होने वाला है और क्या आइडियाज है इसके? अब देखिए, एक किहिम विलेज में बिल्लेश्वर का लेक है। ये लेक है अबाउट 7.5 एकड़ का है। बहुत सालों से, कम से कम 40-50 सालों से बाहर का पूरा पानी आता है, जो बारिश का पानी, वो सब कीचड़ वच्चड़ और पेड़ का पत्ती वत्ती सड़ के कम से कम इसमें 6 से 10 फुट तक पूरा कीचड़ भरा है। आप देख सकते हैं इसमें क्या है, कीचड़ में क्या होता है, पानी ऊपर रहता है, वो अंतर्जल को नहीं जाता है, कीचड़ वो रोक देता है। अब देखो, कीचड़ निकलने के बाद उसका नीचे सूखा मिट्टी है। हम लोग क्या कर रहे हैं, पूरा कीचड़ का मिट्टी निकल के चारों तरफ से बांध बना के और इसका वाटर होल्डिंग कैपेसिटी इंक्रीज कर रहे हैं, ताकि बारिश का टाइम में बहुत सारी पानी रुके, मछलियाँ आए और अंतर्जल का इम्प्रूवमेंट करें। क्योंकि अभी अलीबाग इतना तेज से बढ़ रहा है, समझो आप पूरा महाराष्ट्र में एक हाई स्पीड प्लेस है, पूरा मुंबई का पूरा लोग इधर ही आ रहा है। अगर समझो और 5-10 साल ऐसे छोड़ देगा तो ये काम को नहीं कर पाएगा। और बहुत सारा आदमी को इधर आएगा तो उनको पानी चाहिए पीने के लिए, बहुत सारा पक्षियाँ जल जीविका के लिए पानी चाहिए। इसलिए अभी हम लोग पूरा ये कीचड़ निकल के चारों तरफ से बांध बना के, हमारा जो सरपंच साहब है, ये हमारा को जब गोकुल लेक बनाया हम लोग, जो 23-25 एकड़ का गोकुलेश्वर लेक बनाया, उस टाइम से साहब मेरा पीछे है। ये भी सरपंच साहब हमारा पीछे पड़ा है। अब देखिए, प्रकाश जी है, वो जो गोकुल लेक को बनाया ये है, ठीक है। सो क्या है, हम लोग को 3 साल का पहले भी होना चाहिए था ये तालाब, बट थोड़ा फंड्स का चक्कर में और बहुत सारे इश्यूज था। सो अभी इश्यूज सॉर्ट आउट करके आरसीएफ वाला ने ये तालाब के लिए सपोर्ट कर रहे हैं और इसका साथ अच्छा से गड्ढा करके अच्छा पानी होल्डिंग होगा, अच्छा मछली आएगा और चारों तरफ से जो अलीबाग का जो नेटिव प्लांट्स है, ट्रीज है, नीम हो, पीपल, बैनियन, पंगमैया, ऑल फ्रूट्स, मेडिसिनल प्लांट्स, फ्लावर प्लांट्स सब लगा के यहाँ पे खाली एक तालाब नहीं बनेगा, इसमें सारे इकोसिस्टम बनेगा, एक नेचुरल हैबिटेट बनेगा, ताकि हमारा ये है, एक तो नेचर को बचाया, एक ये टूरिस्ट स्पॉट बनाया। अब देखो, कोई भी अलीबाग आएगा ना, इस तालाब में आके जाना है। आप आज देखो, गोकुलेश्वर लेक में पहले कोई नहीं आता था, आज 1000 से 1500 आदमी लोग हर दिन वॉकिंग के लिए आता है, रिलैक्स करता है, वो खुशी होता है। वहाँ पे ओपन जिम है, किड्स प्ले है, इधर भी वही होगा, ओपन जिम रहेगा, किड्स प्ले एरिया रहेगा। और एक सोच रहे हैं, ये तालाब बोटिंग करने के लिए फिट है साइंटिफिकली। सो यहाँ पे पेडल बेस्ड, विदाउट ऑयल और मशीनरीज ऐसा नहीं रहेगा, पेडल बेस्ड, जो नेचर को हार्म नहीं करता है, तो 2-4 पेडलिंग का बोटिंग भी करेंगे। सो और एक आशा है, देखते हैं, वो फिजिबिलिटी चेक कर रहे हैं। एक जिप क्रेन लगाना चाहते हैं हम लोग। अब देखो, उस पेड़ से, बड़ा पेड़ से यहाँ तक पूरा जिप क्रेन लगाना चाहते हैं, ताकि कोई टूरिस्ट आए वो तालाब के साथ एरियल व्यू में आ सकता है। ऐसा कुछ बहुत बढ़िया प्लेस बनने वाला है। सो आप लोग का सहकार और
बिल्लेश्वर का आशीर्वाद से ये एक अच्छा स्थान बन जाए ताकि बच्चे और पुराने आदमी लोग और यंगस्टर्स को एक बढ़िया प्लेस बन जाए ये हमारा। या ठिकाणी तलावाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कशा पद्धतीनं कुणाच्या माध्यमातून हे काम करणार आहे आणि ह्याचं संपूर्ण जे डिझाईन आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे? नमस्कार. ह्या बिल्लेश्वर तलावाचं गेले 40 वर्षापासून आमचं एक स्वप्न होतं की हे तलाव व्यवस्थित व्हावं आणि त्याचं किहीममध्ये येणाऱ्या जगभरातून पर्यटकांना त्याचा आनंद पण लुटता ह्या पद्धतीने आम्ही सर्व प्रयत्न गेले 3 वर्षांपासून आम्ही हे प्रयत्न करत होतो. त्यासाठी RCF कंपनी यांच्या CSRच्या माध्यमातून आम्हाला हे तलावाला मंजुरी मिळाली आणि भारतामधील लेक म्हणून प्रसिद्ध असलेले आमचे आनंद मलिंगा सर ज्यांनी आपल्या गोकुळेश्वर तलावाचं शुचिर्भीकरण केलेलं आहे त्यांनीच ह्या तलावाचं ही मोहीम हातात घेतल्यामुळे आम्ही त्याचवेळी निश्चिंत झालो, कारण की अशा माणसाच्या हातात काम गेल्यामुळे हे काम आता पूर्ण येईल यात कोणती आमच्या मनात मात्र शंका नाही. कारण की तुम्ही आता पाहत असाल गेले महिनाभरात हे एवढं काम पूर्णपणे खोदाई करून गाळ काढण्यात आलेलं आहे आणि हे काम करत असताना आम्हाला नक्कीच ज्या आमच्या ग्रामस्थांचं ग्रुप ग्रामपंचायत टीमचे सर्व सदस्य उपसरपंच आणि सर्व ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे आम्ही नक्कीच आभारी आहोत. आता पावसाळा जवळ आलेला आहे, कामाला वेग कसा देता येईल काय? पावसाळ्याच्या दृष्टीने पूर्ण युद्ध पातळीवर काम चालू आहे. जसं तुम्ही बघत असाल तर 5-5 पोकलेन लावून त्यानंतर JCB डंपर लावून पूर्णपणे खोदाई चालू आहे. युद्ध पातळीवरती काम चालू आहे आणि यासाठी लागणारं सर्व मोहीम राबवण्यासाठी जी मदत लागते ती आमचे लिमडे साहेब त्यानंतर ग्रामस्थ उपसरपंच साहेब हे पूर्णपणे दिवस रात्र इथे उभे राहून काम करून घेत आहेत. सर काय सांगाल, तलावाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, काय फायदा होईल या तलावाचा, काय सांगाल? आपलं नाव काय? नितीन पडवळ, उपसरपंच. नमस्कार. बिल्लेश्वराच्या कृपेने आज हे तलावाचं काम चालू आहे. किहीम हे पर्यटन स्थळ आहे. पहिले रायगड जिल्ह्यात MTDCचं अप्रूव्ड पहिलं किहीम बीचला मिळालं, त्यामुळे पर्यटकांची संख्या इथे भरपूर प्रमाणात असते. आज हे तलावाचं काम RCFच्या कृपेने आणि आनंद मलिंगराव साहेब यांच्या कृपेने आज चालू झालेलं आहे. थोडं त्याचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे लेट चालू झालं, पण युद्ध पातळीवर काम चालू असून हे लवकरात पूर्ण करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे गावातल्या लोकांना एक रोजगार निर्माण होईल, पर्यटन स्थळ वाढेल, 4 लोक इथे आज धंदा करू शकतात, रोजगार मिळेल या उद्दिष्टाने प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे सगळ्यांचे हे आभार मानतो.